गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये मागणीची किंमत लवचिकता मोजमापाच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती आपण विचारात घेणार आहोत. मागणीची लवचिकता कशी मोजली जाते. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मागणीच्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आपण पाहिले होते. पूर्ण लवचिक मागणी, पूर्ण अलवचिक मागणी, एकक लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी आणि जास्त लवचिक मागणी असे मागणीच्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आपण विचारात घेतले होते. त्या प्रकारामध्ये मागणी जास्त लवचिक आहे, कमी लवचिक आहे, एकक लवचिक आहे, हा भाग आपण विचारात घेतला होता. पण मागणीची जी लवचिकता आहे ही लवचिकता मोजायची कशी, हाही भाग फार महत्त्वाचा आहे. तर आज आपण व्हिडिओमध्ये मागणीच्या किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धती आपण विचारात घेणार आहोत. त्यामध्ये पहिली जी पद्धत आहे ती पद्धत म्हणजे गुणोत्तर पद्धत. या पद्धतीलाच शेकडेवारी पद्धत असंही म्हणतात. डॉक्टर मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्याची जी गुणोत्तर पद्धत आहे ही गुणोत्तर पद्धत त्यांनी विकसित केली. म्हणजेच मागणीची लवचिकता मोजण्याची जी गुणोत्तर पद्धत आहे ही गुणोत्तर पद्धत डॉक्टर मार्शल यांनी विकसित केलेली आहे. या पद्धतीनुसार मागणीची लवचिकता मोजायची झाली तर मागणीत झालेल्या बदलाचे प्रमाण आणि किमतीत झालेल्या बदलाचे प्रमाण यांचे गुणोत्तर म्हणजे मागणीची किंमत लवचिकता होय. म्हणजेच गुणोत्तर पद्धतीच्या साहाय्यानं मागणीची लवचिकता जर मोजावयाची झाली तर त्यासाठी आपल्याला सूत्र वापरता येतं. ते सूत्र म्हणजे मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील प्रमाणशीर बदल भागिले किमतीतील प्रमाणशीर बदल. आता मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल या सूत्रानुसार गुणोत्तर पद्धतीच्या साहाय्याने लवचिकता मोजता येते. या सूत्रानुसार मागणीची लवचिकता जी आहे किंवा मागणीची किंमत लवचिकता आहे ही 3 प्रकारे मोजता येते. त्यामध्ये एकक लवचिकता. जेव्हा
किमतीतील शेकडा बदल आणि मागणीतील शेकडा बदल समान असतात तेव्हा मागणीची लवचिकता ही एकक असते. म्हणजे एकक लवचिकतेमध्ये किमतीतील बदल आणि मागणीतील बदल हा समान असतो, एकसारखा असतो. उदाहरणार्थ, वस्तूची किंमत 5% वाढल्यास मागणी 5% घटणे आणि वस्तूची किंमत 5% घटल्यास मागणी 5% वाढणे याचं वरील सूत्रानुसार येणारं गुणोत्तर 5/5 बरोबर 1 असं गुणोत्तर येतं. त्यावेळेस मागणी एकक लवचिक आहे असं आपणास म्हणता येते. त्यानंतर ब, एकापेक्षा जास्त लवचिकता. आता किमतीतील शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदल जास्त असेल तर मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असते. उदाहरण आपणाला घ्यायचं झालं तर किंमत 5% वाढल्यास मागणी 10% घटते आणि किंमत 5% कमी झाल्यास मागणी 10% वाढते. म्हणजे येणारं गुणोत्तर वरील सूत्रानुसार 10/5 बरोबर येणारं गुणोत्तर 2 येतं. म्हणजेच येणारं गुणोत्तर 1 पेक्षा जास्त येते आणि येणारं गुणोत्तर 1 पेक्षा जास्त येतं त्यावेळेस मागणी जास्त लवचिक आहे असं म्हणतात. आता 10/5 बरोबर 2 येणारं गुणोत्तर 1 पेक्षा जास्त आहे म्हणून मागणी जास्त लवचिक आहे असे म्हणतात. त्यानंतर 1 पेक्षा कमी लवचिकता. 1 पेक्षा कमी लवचिकता. किमतीतील शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदल जर कमी असेल तर मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी असते. आता किमतीतील शेकडा बदल पहा. किमतीतील शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदल कमी आहे तर मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी असते. उदाहरण जर आपणाला घ्यायचं झालं तर वस्तूची किंमत 10% वाढल्यास मागणी 5% घटते आणि वस्तूची किंमत 10% कमी झाल्यास मागणी 5% वाढते. म्हणजे येणारं गुणोत्तर 5/10 बरोबर 1.2 न येता किंवा 1 पेक्षा जास्त न येता तर 0.5 किंवा 1 पेक्षा कमी येणारं गुणोत्तर येतं. म्हणून मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा कमी आहे असं आपणास म्हणता येईल. त्यानंतर मागणीची लवचिकता मोजण्याची दुसरी पद्धत आहे ती म्हणजे एकूण खर्च पद्धत. आता मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत आहे. ही पद्धत डॉक्टर मार्शल यांनी सुचवलेली पद्धत आहे. म्हणजेच ज्या पद्धतीनं मागणीची लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत डॉक्टर मार्शल यांनी विकसित केली त्याच पद्धतीने मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत डॉक्टर मार्शल यांनीच विकसित केलेली आहे. एकूण खर्च पद्धतीला
एकूण उत्पन्न पद्धत असेही म्हणतात. मूळ किमतीला वस्तूवर येणारा खर्च व बदललेल्या किमतीला होणारा खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजता येते. एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार होय. आता स्क्रीनवरती चार्ट दिसतोय पहा. स्क्रीनवरती चार्ट दिसतोय. एकूण खर्च पद्धतीच्या साहाय्यानं मागणीची लवचिकता कशी मोजायची. आता या एकूण खर्च पद्धतीच्या साहाय्याने मागणीची लवचिकता मोजायची झाली तर पुढील 3 पद्धतीने मागणीची लवचिकता मोजता येते. जास्त लवचिक मागणी, एकक लवचिक मागणी आणि एकपेक्षा कमी लवचिक मागणी अशा 3 पद्धतीच्या साहाय्याने लवचिकता मोजता येते. आता चार्टमध्ये विद्यार्थ्यांनो पहा, त्यातली पहिली पद्धत आहे एकक लवचिकता. वस्तूची किंमत पूर्वीपेक्षा वाढली किंवा वस्तूची किंमत पूर्वीपेक्षा घटली तरीही एकूण खर्च, त्या वस्तूवरती केला जाणारा जो खर्च आहे तो खर्च जर कायम असेल किंवा स्थिर राहत असेल तर मागणीची लवचिकता एक किंवा एकक असते असं आपणास म्हणता येईल. आता वस्तूची किंमत 30 रुपयावरून 40 रुपये झाली. वस्तूची किंमत 30 रुपयावरून 40 रुपये झाली आणि त्या वस्तूची मागणी 4 नगावरून 3 नगापर्यंत कमी झाली. किंमत 30 रुपये आहे, त्यावेळेस मागणी 4 नगाला केली जाते, म्हणजे त्या वस्तूवरती केला जाणारा खर्च हा 120 रुपये आहे. वस्तूची किंमत 30 रुपयावरून 40 रुपये झाली, मागणी 4 नगावरून 3 नगापर्यंत कमी झाली. वस्तूवरती केला जाणारा खर्च हा 120 रुपये कायम आहे, म्हणजे 120 हा खर्च कायम जर असेल तर मागणी एकक लवचिक आहे असं आपणास म्हणता येईल. त्यानंतर जेव्हा किंमत कमी होते किंवा किंमत वाढते तेव्हा एकूण खर्चात बदल होत नाही, तर एकूण खर्च हा स्थिर राहतो. अशा वेळेस मागणीची लवचिकता ही 1 येते, म्हणजे मागणीची लवचिकता एकक असते. आता ह्या बदलामुळे एकूण जो खर्च आहे त्या खर्चामध्ये घट होते, तेव्हा ती कमी लवचिक मागणी असते. त्यानंतर दुसरा आकडा, जास्त लवचिकता किंवा जास्त लवचिक मागणी. वस्तूची किंमत वाढत असताना त्या वस्तूवर होणारा एकूण खर्च कमी होत असेल किंवा वस्तूची किंमत कमी होत असताना त्या वस्तूवरती होणारा खर्च जर एकूण वाढत असेल तर मागणीची लवचिकता 1 पेक्षा अधिक असते. वस्तूची किंमत आणि वस्तूवर होणारा एकूण खर्च यात जेव्हा संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो तेव्हा मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त असते. म्हणजे काय म्हटलं बघा मी आता, वस्तूची किंमत आणि वस्तूवरती केला जाणारा खर्च यात जेव्हा व्यस्त संबंध असतो, बघा वस्तूची किंमत 10 वरून 20 रुपये झाली,
म्हणजे एका बाजूला वस्तूची किंमत वाढली, एका बाजूला वस्तूची किंमत वाढते आणि दुसऱ्या बाजूला वस्तूची मागणी कमी होते. वस्तूची मागणी 6 नगावरून 5 नगापर्यंत कमी होते. म्हणजे एका नगाने त्या वस्तूची मागणी कमी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे वस्तूची किंमत आणि मागणी यांच्यामध्ये असणारा जो परस्पर संबंध जो आहे, तो परस्पर संबंध जेव्हा व्यस्त असतो तेव्हा मागणीची लवचिकता एकपेक्षा जास्त असते. आणि तिसरा प्रकार आहे एकपेक्षा कमी लवचिकता किंवा अलवचिक मागणी. वस्तूची किंमत वाढत गेल्याने तिच्या खरेदीवरती होणारा एकूण खर्च जर वाढत असेल, अगर किंमत कमी झाल्याने एकूण खर्चसुद्धा जर कमी होत असेल, तर मागणीची लवचिकता एकपेक्षा कमी असते असं आपल्याला म्हणता येईल. बघा, वस्तूची किंमत 50 रुपयावरून 60 रुपये झाली. वस्तूची किंमत 50 रुपयावरून 60 रुपये झाली. म्हणजे काय झालं, इकडं किंमत वाढलेली आहे आणि त्या वस्तूवरती केला जाणारा जो खर्च आहे, तो खर्च काय झालेला आहे, 100 रुपयावरून 60 रुपये झालेला आहे. म्हणजे एकपेक्षा ज्यावेळेस कमी लवचिक मागणी असते, त्यावेळेस वस्तूवरती होणारा एकूण खर्च आणि वस्तूची किंमत यांच्यात जेव्हा सरळ किंवा समस्वरूपाचा संबंध असतो, तेव्हा मागणीची लवचिकता एकपेक्षा कमी असते. तर ही झाली मागणीची लवचिकता मोजण्याची दुसरी पद्धत. त्यानंतर मागणीची लवचिकता मोजण्याची तिसरी पद्धत आहे, ती म्हणजे बिंदू पद्धत. या बिंदू पद्धतीलाच भूमिती पद्धत असेही म्हणतात. डॉक्टर मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्याची आणखी एक पद्धत विकसित केली आहे. ती पद्धत म्हणजे बिंदू पद्धत होय. या बिंदू पद्धतीलाच भूमिती पद्धत असेही म्हणतात. आपणाला एखादा मागणी वक्र दिलेला असेल आणि त्या मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची जर लवचिकता मोजायची झाली, तर गुणोत्तर पद्धत किंवा एकूण खर्च पद्धत या दोन्ही पद्धतीच्या साहाय्याने लवचिकता मोजता येत नाही. आपणास मागणी वक्र दिलेला आहे आणि त्या मागणी वक्रावरील आपणाला एखाद्या बिंदूची जर लवचिकता मोजायची झाली, तर ही लवचिकता मोजण्यासाठी बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत अवलंबली जाते. या पद्धतीमध्ये लवचिकता मोजण्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे. या सूत्राच्या साहाय्याने लवचिकता मोजता येते. सूत्र दिलेलं आहे पहा. मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर, किंवा त्याला आपण म्हणू मागणी वक्रावरील बिंदूपासूनचा खालचा भाग भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचा वरचा भाग, असं सूत्र त्या ठिकाणी वापरून मागणीची लवचिकता त्या ठिकाणी मोजता येते. आता या ठिकाणी रेषीय मागणी वक्र दिलेला आहे
जेव्हा मागणी वक्र हा रेषीय किंवा सरळ रेषात्मक असतो तेव्हा हा मागणी वक्र य अक्षावर म बिंदूपर्यंत आणि क्ष अक्षावर म बिंदूपर्यंत वाढवता येतो. मागणीची किंमत लवचिकता क्ष अक्षावर 0 आणि य अक्षावर अनंत लवचिक असते. आता आपणाला मागणी वक्र दिलेला असतो आणि त्या मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची आपणास लवचिकता मोजायची असते. त्यावेळेस अरेखीय मागणी वक्राचा अवलंब केला जातो आणि त्या पद्धतीच्या साहाय्याने मागणीची लवचिकता मोजता येते. जेव्हा मागणी वक्र हा अरेखीय स्वरूपाचा असतो म्हणजे रेषेसारखा नसतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी दिलेल्या बिंदूला स्पर्श करणारी क ब ही स्पर्शरेषा काढावी लागते. इथं बघा, स्पर्श करणारी क ब ही स्पर्शरेषा काढावी लागते आणि ही स्पर्शरेषा य अक्षावर क बिंदूला स्पर्शरेषा काढावी लागते. आणि ही स्पर्शरेषा य अक्षावर क बिंदूला आणि क्ष अक्षावर ब बिंदूला स्पर्श करते. आता भूमिती पद्धतीला बिंदू पद्धत या नावाने ओळखले जाते. अतिशय सूक्ष्म बदल लक्षात घेण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. या भूमिती पद्धतीची संकल्पना डॉक्टर मार्शल यांनीच मांडलेली आहे. मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची लवचिकता मोजण्यासाठी बिंदू पद्धतीचा वापर केला जातो. बिंदू पद्धतीनुसार मागणी वक्रावरील बिंदूची लवचिकता आपणास मोजता येते. जेव्हा मागणी वक्र दिलेला असेल तेव्हा त्या वक्रावरील बिंदूची लवचिकता ही त्या बिंदूतून स्पर्शरेषा काढून मोजता येते. ही स्पर्शरेषा दोन्ही अक्षांना जोडणारी असावी लागते, मग लवचिकता मोजता येते. भूमिती पद्धतीने लवचिकता मोजण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. बिंदूच्या मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील क्षरेषेकडील अंतर म्हणजे कुठं रेषा बघा, मागणी वक्राचा जो क ब ही रेषा आहे, या रेषेला मागणी वक्र कुठं स्पर्श करतोय? स बिंदूजवळ स्पर्श करतोय. पहा, स बिंदूजवळ स्पर्श करतोय. स बिंदूवरून य अक्षावरती लंब टाकला की अ क ही किंमत निश्चित होते आणि त्या स बिंदूवरून क्ष अक्षावरती लंब टाकला की अ म हे मागणीचं परिमाण त्या ठिकाणी निश्चित होतं. आणि या सूत्रानुसार किंवा या पद्धतीनुसार जर लवचिकता मोजायची झाली तर आकृतीमध्ये म1 हा मागणी वक्र असून मागणी वक्रावरील स बिंदूची लवचिकता मोजण्यासाठी क ब ही स्पर्शरेषा काढली आहे. वरील सूत्रानुसार कोणत्याही बिंदूची मागणीची लवचिकता आपणास मोजता येते. यावरून मागणी वक्रावरील निरनिराळ्या बिंदूवर मागणीची लवचिकता ही वेगवेगळी असते. तर मागणीची लवचिकता मोजण्याची ही तिसरी पद्धत आहे, ती म्हणजे बिंदू पद्धत. तर यानंतर पुढचा भाग आहे पहा, मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक. हा जो भाग आहे तो भाग कोविड-19मुळं हा गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्येही आणि चालू वर्षीच्या अभ्यासक्रमामध्येही हा भाग वगळलेला आहे.
त्यामुळं मागणीची लवचिकता निर्धारित करणारे जे घटक आहेत हे घटक आपणाला विचारात घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर तुम्ही नोंद करून ठेवा वगळलेला अभ्यासक्रम. त्यानंतर पुढचा भाग आहे मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व. तर कोविड-19मुळं हा मागणीच्या लवचिकतेचे जे महत्त्व आहे हा भाग गेल्या वर्षीसुद्धा आणि या चालू शैक्षणिक वर्षामध्ये सुद्धा हा भाग अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे. तर अशा पद्धतीनं हे जे तिसरं प्रकरण आहे आपलं मागणी विश्लेषण आणि मागणीची लवचिकता हे प्रकरण या ठिकाणी आपलं पूर्ण होतं आहे. यानंतर या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय घरी लिहून काढा. तुम्हाला लिहून काढल्यानंतर ते अधिक सोपं जाईल तुम्हाला. त्यानंतर आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमातील 4थं प्रकरण आहे ते म्हणजे पुरवठा विश्लेषण. त्यालाच सप्लाय ॲनालिसिस असा शब्दप्रयोग वापरला जातो. आता जे पुरवठा विश्लेषण आहे हे पुरवठा विश्लेषणामध्ये आपणास पूर्णपणे उत्पादकाच्या वर्तणुकीचा विचार आपणास या प्रकरणामध्ये आपणाला करावयाचा आहे. मागणी विश्लेषणामध्ये आपण ग्राहकांच्या वर्तणुकीचा आपण विचार केलेला होता. तर पुरवठा विश्लेषणामध्ये आपणास उत्पादकाच्या वर्तणुकीचा विचार करावयाचा आहे. आता मागणीच्या प्रकरणाच्या अभ्यासाप्रमाणेच पुरवठा प्रकरणाचाही अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. पुरवठ्याची जी संकल्पना आहे ही संकल्पना मूलभूत आर्थिक संकल्पना त्या ठिकाणी असलेली दिसून येते. आता कोणत्याही विशिष्ट किमतीला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि ज्या सेवा आहेत त्या वस्तू आणि सेवा यांची जी संख्या आहे ती संख्या म्हणजे पुरवठा होय. आता आपणाला एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा या तिन्ही संकल्पना आपणाला विचारात घ्यायच्या आहेत. कोणत्या 3 संकल्पना? एकूण उत्पादन, एकूण उत्पादन. त्यानंतर कोणती संकल्पना? साठा. त्यानंतरची संकल्पना साठा आणि त्यानंतरची संकल्पना पुरवठा. एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा या तिन्ही संकल्पना आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. त्यातली पहिली संकल्पना म्हणजे एकूण उत्पादन हो. ही संकल्पना आपणास विचारात घ्यायची आहे. आता एकूण उत्पादन कशाला म्हणायचं? तर विशिष्ट कालावधीत पूर्णपणे अर्थव्यवस्थेमध्ये, कालावधी कोणता? विशिष्ट. आणि त्या विशिष्ट कालावधीत पूर्णपणे अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजेच देशात उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्येची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय. म्हणजे बघा, विशिष्ट कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये पूर्णपणे देशात म्हणजेच पूर्णपणे अर्थव्यवस्थेमध्ये
जेवढ्या वस्तूचं उत्पादन होतं त्या सर्व उत्पादित केलेल्या वस्तूच्या जी नगसंख्येची एकूण जी बेरीज आहे ती बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय. जे उत्पादन आहे हे उत्पादन उपभोगाचं काय आहे? साधन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुरवठा विश्लेषणाच्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. तर राहिलेला जो भाग आहे तो राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं आपण समजून घेणार आहोत. तर कोरोनाचा काळ आहे विद्यार्थ्यांनो, घरीच अभ्यास करा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरनी स्वच्छ साबणाने हात धुवा आणि स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आणि हे करत असतानाच हे करत असतानाच घरी थोडा अभ्यास करत राहा की जेणेकरून आपणाला अभ्यास केल्यानंतर तो भाग खूप चांगल्या पद्धतीनं समजेल. धन्यवाद.